तर आईच आता इथं बघा आमची गाडी पंक्चर झाली आणि आता आपल्याला जे बघत होतं ते बघायला आलं इथं राजवाड्याच्या ही बघा ही समाधी तर शिवाजी महाराजांची समाधी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल रात्रीचे 11:15 तुम्ही ब्लॉग करा चालू केला आहे. कारण की आता आम्ही निघलो ट्रिपसाठी. आम्ही चालू फिरायला सगळी आमची फॅमिली बघू शकता. इथे समीक्षा दिदी आहे, ही माझी छोटी दिदी आणि अजून सर्व आहेत बाहेर. आता आमची गाडी आली बाहेर. चला आता बाहेर जाऊ आपण. चला त्या बंद होऊ दे. हे बघ ही सगळी. चला आता आपले बॅगे इथे शेत बघा. माझं बूट घे का. पिशवी टाक ना. पिशवी टाक ना. नाही या फक्त पिशवी त्या गाडीत घे. असा आपली इथं गाडी आहे बघा. ही बघा गाडी आपली तशी आहे. ही गाडी तशी आहे बघा. या साईडचा माझा शेट आहे आणि आपले भाऊ आहेत. आणि इथं भावेशी तशी भावेशी तशी इथं तर रात्र आहे म्हणून तुम्हाला नीट दिसत नसेल. समीक्षा दिदी आणि भावेश तर भाऊजी आहेत. भावेश आहेत. तर आता डायरेक्ट आता कारमध्ये बसल्यावर नंतर निघल्यावर भेटतो तुम्हाला. चला काहीच आता आम्ही इथून निघलोय बघू शकता. हे बघा इथून निघलोय आणि इकडे आपले भाऊ आहेत आणि कुंदा आता इथे आहे आणि समीक्षा तिथे ना पाटिंग दिदी समजलाय भाऊजी आणि दिदी आणि भावेश इथे. आता दिदीचा तिकडे भेंडीच्या पाड्यावर तिकडे पण चढतील. मग आता तिकडे गेल्याच भेटतो. चला तर गाईच आता बघा दिदीला गेला आलं आणि दिदी इथे आले. तर थोडं इथे दिदीकडे बसून आणि निघू आता इथून. दिदी आले. दिदी सांगतो येऊ तू दिसणार पडशील ना. पचे कड्डे आहेत. दिदी येईल आणि नंतर आम्ही निघू आता. कसं वाटतं तुला बाहेर घेऊन बसले बाबीला. तर गाईच आता आम्ही सीएनजी भरायला थांबलोय तशी म्हणजे दिदी सर्व काही कशी आहे दिसणार नाही घालवायची. आणि दिदी दुसरी दिदी तिकडे बसत भाऊजी आणि इकडे बघा सीएनजी भरायला थांबलो आम्ही. कुठेशी थांबलो आपण सीएनजी भरायला दिदी. कुठेशी थांबलोय कुठं दुबईला कवाडला आम्ही आता सीएनजी भरायला थांबलोय आणि सीएनजी भरून झाल्यावर आपण निघू डायरेक्ट रायगडसाठी. तर पहिले आम्ही रायगडला चाललो आहे, नंतर जेजुरी, नंतर एकविरा, नंतर काय असेल ते तिकडे. पहिले रायगडला जाणार आहेत. हे बघा आम्ही तसं थांबलो. तर सीएनजी भरून झाल्यावर निघू. चला निघल्यावर नंतर भेटतो. तर गाईज बघा आता आम्ही गुफेमध्ये आलो बोगद्यामध्ये आणि सगळी झोपल्यात. आम्हीच जागे आहेत. दुसरी आम्ही दोघा जण जागे आहेत. दुसरी सगळी झोपल्यात. थोडा लेट चालू केली व्हिडिओ तर संपली बघा. तर आईच आता इथं बघा आमची गाडी पंक्चर झाली आणि आता पंक्चरवाला पण भेटला आपल्याला इकडे बघा. बरेच लांब आल्यावर पंक्चरवाला कसा तरी भेटलाय. इकडे सगळ्यांची दांदर झाली. भाऊजी आमची स्टेपनी काढताना चला आता नंतर भेटतो. पंक्चर काढून. तर गाईस आता तिकडं पंक्चर काढायला घेतलाय आणि आम्ही इकडे कॉफी प्यायला आलोय. कॉफी नाही तर चहा. एवढा भावेश कसं वाटतंय पंक्चर झालं बोल. कसं वाटतंय तुला. तर वाईट वाटतंय. तिकडून पंक्चर काढली स्टेपनी लावली ती पण तिच्यात पण हवा कमी होती. आता इथं कसा तरी पंक्चरवाला भेटलाय. आणि आमची बाबी आता बाबी बघा रडायला लागे. बाबी रात्रीची पण रडायला लागे. आणि बघा आम्ही तशी कॉफी प्यायला आलो. आता कॉफी भेटते का बघू. भेटली तर चांगली गोष्ट आहे. ही बघा इथे त्याला बंद कर जरा. गाईस बघा आता इथं शिकवून दिला आम्ही. बॉडी गाईस बॉडी खबर बघू. हो हँडसम दिसतोस. वा 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 हँडसम दिसतो.
हा तू पण बघ, तू पण जाम भारी दिसते. ती बाबीच भारी दिसते, बाबी. माझी पोरे उठल्यांची हो तर मी काय करू? कॉफी कधी येते, सगळी येतील तेव्हा आता कॉफी प्यायला भेटायला, नाही तर प्यायला पण नाही भेटणार. चल ना भाऊ आपण घेऊ कॉफी. ती कधी येतील ना कधी नाही. हा तू यांचं हा ओरिजिनल नाही, आम्ही डुप्लिकेट. ते येतील कधी ना कधी नाही, आपण कॉफी घेऊ. चल बाबी बाबी. चला भाभी कॉफी पिते ना तू? कॉफी पिते ना? कॉफी कॉफी ओय चहा पिते का कॉफी? ती काय नाही. तुमचा तुम्ही काय पण घ्या, माझा मी घेतली कॉफी बाबा. मी पितो, तुम्ही प्या नेतो नका पिऊ. गेला आईस्क्रीम बघायला ये ना, दाना पावे तू घे आईस्क्रीम कॉफी. मला का सांगला? हां चांगलीच लागल बघ. बघू दे आता पिऊन तर बघू. काय कॉफी आणि बिस्किट टाकू मी. काय टाकू कॉफी आणि बिस्किट एक नंबर. कॉफी पण एक नंबर लागतोय. दाब्याचं काय नाव आहे का एवढं मोठं नाव? ते दाब्याचं नाव बघा किती मोठं आहे. मी नाही सांगू शकत तुम्हाला, कधी पाठ करून सांगेन तुम्हाला नंतर. तर आता कॉफी पिऊन झाल्या भेटतो का. तर गाईस आता आम्ही रायगडमध्ये पोहोचलो आहे आणि आता आम्ही खाली आहेत आणि रायगड बघा आता वरती चढायचं आहे आम्हाला. आणि सगळी आता पाठीमागं आहेत, तिकडे टेम्पोची पाठीमागं गाडी आहे तिकडे आहेत. आता आम्ही दोघांच पुढं निघलो आम्ही वरती चढायला. त्यांना येऊ दे नंतर, ते जाम टाईम करतात. आम्ही निघलो डायरेक्ट आता पुढं. आता इथून चढायचं आहे आपल्याला. बावीशी तर चष्मा विष्मा लावून ते तर नाही येणार. चलती हो गाडीत चढेल ना इकडं. गाडीत चढायचं तिथपात चढलं फक्त होती बात. तर गाईच बघा आता आता निघल्या तिथून कसा तरी एवढा टाईम करून पण. आणि आता अर्धी पुढे गेल्यात आणि तशी चालते अजून वरती चढायचं आहे ना. तिथून स्टार्ट होईल, अजून इथून स्टार्ट झाले नाही चढायचं काही रायगड. तर बघा तुम्ही तिथे गेल्यावर दाखवतो, डायरेक्ट स्टार्ट होईल तिथून. तर गाईस इकडं बघा आता तशी माकड आहे बघा. बाईकचा छोटासा आणि इथं मोठा आहे. होय तशी मोठा आहे. जवळ नाही जाऊ शकत. मोबाईल बिबाईल घेऊन पडला तर बाबा वाट लागल. एक वरती बसला बघा. नाही तशी बारीकसा आहे इथं छोटासा, एकदम बारीक आहे. तो बघा पिल्ला. तर जाऊ दे, नाही तर माझा मोबाईल घेऊन पडतील बाबा. नाही जाऊ दे, वर्ष घुरत्यात बाबा. ही सगळी गेल्यात पुढे, मी एकटाच आहे. ते ब्लॉग बनवतो म्हणजे मोबाईल घेऊन पडला तर मागं धावता पण येणार. कुठे जातील ना कुठे नाही. काहीच आता आम्ही इथं पोहोचलोय. इथून स्टार्ट होते आपले पायऱ्या चढायच्या. आणि बघा आता आम्ही इथं पेपर शॉट आणले, ते लावणार आहेत भाऊजी आमचे. लावून टाका. आम्ही विचारून लावायला घेतले ते सगळ्या. आताशी संपला. आणि बघा इथून स्टार्ट आहे आपल्या. इथून बाहेर आपल्याला चढायचं स्टार्ट करायचं आहे. आणि इकडे व्ह्यू बघा गाईस, इकडे बघा पुढं वरपात चढायचं आहे सगळा. आणि इकडे व्ह्यू बघा गाईस हे बघा.
काय खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा गाईस, आता आम्ही चढायला स्टार्ट करतो. चला सगळी जण, तर चला स्टार्ट केल्यावर नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईस आता आम्ही गड चढायला सुरुवात केली, रायगड गड. तर हे बघा इथून व्ह्यू बघा, अख्खं कालं कालं झालं आहे. इथं अख्खं कालं कालं झालं आहे. माशी थोडं ऊन तरी होतं, आता काहीच नाही. आणि सगळे आता पुढे गेल्यात बघा. तर आपण पण जाऊ पुढे. मी एकटाच इथे. आणि इथून पण व्ह्यू बघा, इकडनं पण बघा. आता तर मी स्टार्ट केला चढायला. हे बघा काही व्ह्यू आहे. हा बघा, गायस अजून निम्मा पण चढून नाही झाले आणि पाऊस आलाय बघा. थोडा थोडा पाऊस पडतोय. इकडं कालं आलं तिकडं बघा, थोडा थोडा पाऊस पडतो. तर पाऊस जोरात जर आला तर चढायला मुश्किल होईल, 100% चढायला मुश्किल. अजून निम्म पण नाही झाले. दोन्ही पाटिंग घेते बघा, चढतात कशी. अर्धी पुढे गेल्यात हे बघा. तर गाईज आता पहिले मी ते साईडला होतो, आता हे साईडला आले बघा. पहिले ते तिकडं होतो, ते साईडला ते तिथं, आता हे साईडला आलं. हे बघा हे साईडला तिकडं, आणि ती अजून तिकडे तिकडे चालतं बघा. तिथं जाम स्लो चालतात, फोटो काढत डायरेक्ट येतो. मी पण थोडे फोटो काढायला थांबलो, नाही तर कधी अजून पुढे असतो. आमचे भाऊजी आहेत, ते गेलेत अजून पुढे बघा. अजून अर्धा पण झाले, अजून खूप आहे, पण दम सोडणार नाही. हे बघा ते साईडने उतरायचं आहे वाटते, ते दिसतं ना, तिकडून उतरायचं येताना. हा बघा पहिला दरवाजा आहे. हा सगळ्यात मोठा हा पहिला दरवाजा आहे. आणि इथून आता आतमध्ये आलं. अजून बराच आहे. पहिला दरवाजा झाल्यानंतर आपण वरती आलो आणि ते बघा तर गाईस आता मी इथं आलोय आणि इथं तोप आहेत बघा, तोप. हे बघा तोप. तोप आहेत आणि ते अजून तिकडेच आहेत. त्यांना काय सांगत पांग्यासारखी चालतात. हे बघा तोप अजून वरती जात आहे. तर गाईस आता आम्ही वरती चढलो आहे, म्हणजे मी चढलो आहे, आज दुसरी मागं आहेत. आणि इथं आलो आहे बघा, हा तलाव आहे, रायगडवरचा तलाव. याचं नाव आहे हत्ती तलाव. हा हत्ती तलाव आहे. चला आता पुढे जाऊ. हत्ती तलाव बघितला, आता पुढे जाऊ, अजून खूप आहे. आणि या साईडला हनुमानची मूर्ती आहे. ती बघा, मंदिर, तसं छोटासा मंदिर आहे हनुमानचा, बजरंगबली हनुमान. तर बघा
मग ते आहे बघा. आणि तिकडे ते साईड लावून काहीतरी आहे, तुम्हाला दाखवतो ते साईड लावून. तर काय हे बघा, ही कुंडी एवढी मोठी आणि याच्यात मासे आहेत बघा. मासे ही बघा, खूप मासे आहेत. एवढी मोठी कुंडी आहे आणि या साईड आहेत एवढेच मासे आहेत. आणि हे साईडला पण आहे, ह्याच्यात मासे नाहीत पण. आणि की इकडे तर आता आपण ती बघितली कुंडी होती ती. आणि आता आपण इकडे चाललो पुढे. हे हत्ती तलाव आहे. आता आपण पुढे चाललो. चला आता वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला. काढायची खाली जाऊन काढायची काय रे पोलीस तेच लिहायला आणि इकडे चालचोळ करून घ्या ना, ऐकून घेणार नाही. तुमच्या सोबत सांगणार काही खाऊ राहिलाय तुम्हाला. आपला किल्ला आपलं पवित्र आपण ठेवलं पाहिजे. आपलं घर आपण आपण सांगणं आणि ऐकणं हे आता प्रत्येक जण बघून घे बघून घे पण खाली खा इथं काहीच करू नका. बघून घे लगेच. सर्वात महत्वाचं काय आहे, आपलं खाऊ नका इथे खाऊ करायचं ना. आपल्या बापाच्या घरी आलोय ना आपण. त्यांनी टिळा लावले ना कपाळाला, शर्टावरती महाराजांचा फोटो आहे. मनात नाही मला बाबा ते फक्त शॉप करायचं, 7 किलो घ्यायचं, दर्शन करायचं. व्यसन मुक्त म्हणून वारी लोक पत्ता छापेल त्याच्यासाठी चेहरा नाही दाखवेल, फक्त प्रिंट टाकेल. अयोग्य काम आहे. आपली समज आपल्याला आली पाहिजे आपण काय करतो. सांगणार कोण नाही, ऐकून नाही घेतली आम्हाला बडवाच लागेल. आपला धर्म आहे, आपण टिकवणं आपली जबाबदारी. या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. बघा विनंती आमची ओली, कोणी दिसलं ना आम्हाला आम्ही नाही ऐकलं विनंती करून तर आमचे बाकीचे मार्ग आहेच, त्यात काही शंका नाही. तर तुम्हाला काहीच काय समजलं नसेल काय झालं होतं ते, तर मी तुम्हाला सांगतो. एक माणूस होता, तो इतर गडावर विमल खाऊन आला होता. आणि ते माणसाने त्यांना पकडला आणि त्यांना सांगितलं समजवून, आणि कचरा नाही करायचा आणि विमलने कचकड्या आल्यावर. आणि हे चुकीचं आहे. तुम्ही पण जर गडावर येत असाल तर काहीच जर कचरा, तुम्ही पाण्याची बॉटल पण घेऊन येत असाल ना, तर तुम्ही घेऊन या. जर भरून तुम्ही वरती घेऊन येऊ शकता तर खाली बॉटल कलाने तुम्ही खालती घेऊन जाऊ शकत. तर ती जर तुम्ही बॉटल बिटल जर समज काय पण आणलं, ती तशीच घेऊन जा, नाहीतर बॅगीत टाकून घेऊन जा आणि खालती तुम्ही टाकून द्या, नाहीतर बरोबरच घेऊन जा. नाहीतर इकडे बघा किती, तर तिकडे बघा किती पिशव्या भरल्यात बॉटली आणि कचऱ्याचे, किती कचरा झाला आहे. आणि तो तिथं समोर मंदिर आहे देवीचं. ते माणसाला पण तेच समजून सांगत होते, तुम्ही गडावर येत असाल खालती तुम्ही काय पण खा आणि काय पण करा, पण जर गडावर येत असाल तर विमल काहीच करायचं नाही, कचरा बिचरा काहीच खायचं नाही. कचरा म्हणजे विमल खायचं नाही आणि कचरा बिचरा काहीच करायचं नाही, असं ते सांगत होतं. असं ते तुम्हाला समजलं नसतं, आता तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, कधी पण गडावर येताना काही कचरा घेऊन आले म्हणजे काय खाऊ घेऊन आले तर तो कचरा झाला तो परत तुमच्या बरोबरच घेऊन जा, हे लक्षात ठेवा तुम्ही. तो तिकडे समोर देवीचं मंदिर आहे बघा, आणि किती कचरा झाला आहे. आता आपण हे साईडला जाऊ इकडे वरती. अरे हे चढू ना फटाफट, नंतर दुसरं चालू. तर हे बघा काही जे मनाला माझे बघायचं होतं आणि त्याच्यासाठी आलो होतो ते मला बघायला भेटत. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा
रायगड किल्ला. आणि बघा दुसरी सगळी खालती आहेत अजून आणि मी एकटाच इकडे वरती आलो आहे. होऊ शकता हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. हे बघा हे बघा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपल्याला जे बघायचं होतं ते बघायला आलो आपण. बघा इथं राजवाड्याच्या आतमध्ये जाऊ आपण. हे बघा सगळे आतमध्ये गेल्यात. आता आपण चाललोय. माय गॉड. बघा राजवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. हे बघा गाईस आणि गाईस हे सगळं डेकोरेशन 6 जूनचं आहे. सगळं डेकोरेशन झालं केले ना. सगळं 6 जूनचं डेकोरेशन आहे ते अजून काढलेलं नाही. आता आम्ही राजवाड्याच्या पाठीमागे चाललो. राईस इथे खलबतखाना आणि याच्या आतमध्ये आहे ते खलबतखाना. तर याच्या आतमध्ये पण आपण जाऊ. हो या यातलं जाऊया. रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका. राईस आता याच्या आतमध्ये चाललोय खलबतखाना बघायला. या आतमध्ये अंधार आहे नीट दिसणार नाही तुम्हाला. हॅलो नका. तर राईस हे बघा असं आहे खलबतखाना आणि काही दिसत नाही जास्त. हे बघा असं आहे जास्त मोठा नाही. चला आता बाहेर जाऊ. तर गाईस आता खलबतखान्याच्या बाहेर निघलो आणि आता इकडे चाललोय खाली. बघा तुम्ही वरती गेला आपला खलबतखाना. काही जास्त मोठा नव्हता त्याच्या आतमध्ये. बाहेरून वाटत होतं तेवढा मोठा नव्हता आतमध्ये. हे बघा आता भूक लागली तर आम्ही चिप्स खातो. बघा सगळी वाश बिश बघाय. आणि आम्ही कागदा बॅगेत टाकून नेणार आहे. कचरा काही इथे टाकणार नाही लक्षात ठेवा ना. तुम्ही पण कधी आलं तर टाकू नका.
बघा आता इथं बसलोय साईडला. चला आता खाऊन झाल्या भेट. आता आम्ही हे साईडला आलोय बघा आणि हा सगळा बाजारपेठ आहे इकडूनचा. बाजारपेठ आहे ते साईडने निघलो आम्ही आता. हे साईडला आलोय बाजारपेठ बघायला. नंतर ते साईडला जाणार आहे समाधी बघायला. तिकडे गेल्या पण दाखवतो तुम्हाला. हे बघा अख्खा बाजारपेठ कसं कटुटलाय, काय नाही राहिलं म्हणजे कालचं राहिलं. हे बघा बाजारपेठ आहे तर तिकडे गेल्या भेटतो. आता मी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जवळ आलोय. हे बघा त्याच्या आतमध्ये चाललोय आता. आमचा भावेश चप्पल इथे काढायला लागेल. तो चप्पल काढल्यानंतर भेटतो. तर काय करता आतमध्ये जातो बघा. आतमध्ये तर काही सुद्धा आतमध्ये शंकराची पिंडी आहे बघा. इथे शंकराची पिंडी आहे ना, बाहेर कासा येतो. तर काही ही बघा ही समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही बघू शकता. ही बघा. तर काही आता ही बघा वाघे कुत्र्याची समाधी ही बघा इथेशी. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी साईडला आणि पाठीला त्यांची वाघे कुत्र्याची समाधी. तर चला आता इथं इकडनं पण निघू. चला तर काही सध्या आम्ही टकमक टोकावर चाललोय. हा आमचा लास्ट पॉईंट आहे. तुम्हाला जास्त मी दाखवू नाही शकलो कारण की मला पण काही एवढं माहीत नव्हतं. माझ्यात होईल एवढं मी तुम्हाला दाखवलं. तर आम्ही चाललोय बघा तिकडे टकमक टोकावर. तिथे जाऊन पण दाखवतो तुम्हाला. चला ही साईडला बघू ते काय. ओ माय गॉड काय से बघा काय व्ह्यू आहे बाबा. लय खतरनाक लय खतरनाक. एवढ्या वर्षाचा पण पडला तर भेटणार पण नाही. पडला तर विषय सोड. हलका पण भेटणार नाही. हलका म्हणजे मोबाईल गेला तर ब्लॉग जाईल सगळा जाईल. काल दिवशी काही अजून ते टोकाला जाऊन दाखवतो तुला.
भरून ठेवायचं विचार होतो. बघा guys, कसा दिसतो बघा. हॅलो बारू ठेवला दांडा सोडून म्हणलं त्याला सोडलं नाही ते गावातून चला या फोटो काढायचे. Guys, हे बघा ट्रक मग टोक किती खतरनाक. तुम्हाला इथून बाजूबारा दिसते तर डायरेक्ट खांदेकलाच भेटतो. तर काही आता रायगडवरच्या जायला आम्ही आता आलो जेजुरीला. आता आम्ही रूम घेतल्यानंतर आहेत सर्वजण आणि डायरेक्ट आता यो ब्लॉग मी इथं एंड करतो कारण की आता जेजुरीचा ब्लॉग दुसऱ्या पार्टमध्ये येणार आहे, दुसरा ब्लॉग येणार आहे. हा ब्लॉग मी जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.